असे बोलतात ना, एखाद्या दिवसाची सुरुवातच खराब होते. तशीच नाच माझी झाली होती एकदम तब्येत खराब. पण थंडी वाढल्यामुळे ना स्वेटर वगैरे आणायचे होते म्हणून बाजारात गेले. तिथे खूप सारे सबस्क्रायबर्स भेटले आणि चिमणीसाठी ना खूप सारी थंडीची शॉपिंग केली, कारण का फुल कपडे वगैरे तिला नव्हते. माझी तब्येत खराब असल्यामुळे ना चिमणीच्या पप्पांनी बेकरीमध्ये नेले. म्हटलं स्वीट्स वगैरे घेऊन देतो म्हणजे तुला जरा बरं वाटतं. पण आज ना काहीच करायची इच्छा नव्हती, कारण का सर्दीनं ना खूप जास्त हालत खराब झालेली होती माझी. तसे 2 दिवस झाले आपले व्हिडिओज आले नाहीत. खूप साऱ्या मला मेसेज कमेंट पण आल्या की काय झालंय ताई, बरे आहेस का? आम्ही सगळे ठीक आहोत. पण हा व्हिडिओ शूट ज्या दिवशी चालू होता ना त्या दिवशी धक्कादायक एक गोष्ट घडली आमच्या सोबत. आम्ही सगळे बाजारातून आलो आणि मी स्वयंपाकाला लागले, कारण आता चिमणीच्या पप्पांना लागली होती भूक. मी स्वयंपाक बनवत होते, पण चिमणीच्या पप्पांना त्यांच्या आजीला घेऊन दवाखान्यामध्ये गेले होते. काही नाही, थंडीमुळे नॉर्मल थंडी, ताप, जुलाब वगैरे होतं. आणि मग काय नाही, डॉक्टरनी छोटीशी ना सलाईन लावली होती त्यांना. आता सलाईन चालू आहे म्हटल्यावर चिमणीचे पप्पांना घरी आले आणि त्यांच्या जवळ ना त्यांचा भाऊ म्हणजे चिमणीच्या पप्पांचा मामा होता. आणि चिमणीचे पप्पा घरी येत आहेत की नाही तोपर्यंत त्यांच्या फोनवर फोन चालू झाले. मी विचारलं पण मला काही त्यांनी सांगितलंच नाही. त्यांनी तसेच बाहेर गेले आणि त्यांच्या आजीला ना सलाईन सहन न झाल्यामुळे ना अटॅकच आला आणि त्यांनी त्या अटॅक मध्ये शेवटचा श्वास सोडला. तसं त्यांचं वय ना 111 होतं, पण त्या अजूनही मजबूत होत्या, कारण का पहिल्याची लोक ना मजबूतच असतात. फक्त सलाईनच निमित्त झालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अचानकपणे घडल्यामुळे ना कोणालाच काय समजत नव्हतं. मी फक्त चपात्याच बनवत होते. एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये ना हे सगळं घडून गेलं. मी तर म्हणेन की गरज नसेल तर थंडीमध्ये सलाईन लावू नका, कारण का हे सगळं झाल्यापासून भीती वाटायली. गावाकडचे पाहुणे वगैरे तर सगळे आलेले आहेत आणि हे सगळं अचानकपणे घडल्यामुळेच ना तुमच्यासोबत शेअर सुद्धा करता आलं नाही मला काय. तर ही होती बघा चिमणीची पंची, म्हणजे चिमणीच्या पप्पाच्या मम्मीची मम्मी. माणूस फोटोज व्हिडिओज काढतं, कारण का त्या आठवणी जपल्या जातात, पण कधी कधी ह्याच आठवणी ना एखाद्याला त्रास देऊन जातात.